नमस्कार मित्रांनो, आमच्या व्हिडिओमध्ये, आमच्या चॅनलमध्ये, आमच्या या व्हिडिओवर, आमच्या चॅनलवर ह्या व्हिडिओमध्ये तुमचं एकदा परत स्वागत आहे. तुमचं परत एकदा स्वागत आहे. आज आपण काय घेऊन आलो हे आपल्या समोर. आम्हाला ठाण्यामध्ये एक छान रेस्टॉरंट सापडलं जिकडे खूप असं छान जॅपनीज क्युझिन आहे. तर आम्ही विचार केला की तिकडनं आम्ही जे जॅपनीज क्युझिनमध्ये नाही खाल्लेलं आहे ते आपण खाऊया. हां, सो आम्ही अशा वेगवेगळ्या गोष्टी ऑर्डर केलेल्या आहेत आणि मला बघून असं थोडं हे पण होतं की कसं लागेल, काय पाणी पण येईल असं पण गोष्टी आहेत. पण काही काही गोष्टी अशा आहेत ज्या असं वाटतं की काय कसं असेल. हां, सो या सगळ्या गोष्टी आम्ही ऑर्डर केलेल्या आहेत आणि त्या आम्ही टेस्ट करणार आहोत फर्स्ट टाइम. सो तुम्हाला एवढं पाणी सुटते की शब्द असे घसरून बाहेर पडतात मित्रांनो. येस, हा डिनर टाइम आहे आणि आम्ही ना या चॅलेंजसाठी काही खाल्लं नाही. 1.5 तास वाट बघितली आम्ही. 1.5 तास 55 मिनिट दाखवलेलं. कारण की तो बोला की काहीतरी लीक झालं म्हणून तो परत रेस्टॉरंटमध्ये गेला, परत आला आणि आम्ही इकडे मस्त चॉपस्टिक घेऊन बसलेलो आहे. ह्याला काही थांबत नाही, लगेच खायला सुरुवात. नूडल हातात आलेला नाही, मी खायला सुरुवात नाही करत आहे. हे मी आज फिगर आउट केलं ऍक्च्युली कसं पकडायचं. दिस इज द राईट टेक्निक गाईस. 3 बोटांनी फक्त चॉपस्टिक्स पकडायची असते, जास्त बोटं नाही वापरायची. सो सर्वात पहिले मी अरे पण हा त्यांना सांगूया ना काय काय मागवलं. आम्ही जसं असं खातोय ना तसं तसं तुम्हाला सांगत जातो की ऍक्च्युली मागवलंय काय. पहिले पाणी इज इम्पॉर्टंट कारण की त्याशिवाय मला जेवण नाही जेवलं जात. ऑर्डर सर ऑर्डर. कोक पकडतो याच्याने, एवढा स्किल्ड नाही आहेस तू. सॉरी ब्रोज. सो सर्वात पहिले आपण ट्राय करूया डॅन रामेन. डॅन रामेन. आपण रामेन 2 मागवले. एक टनटन रामेन. टनटन. तुम्हाला सांग, ऑर्डर करताना टनटन कोण बोलत होता? टनटन टारा. अरे पण आता तर बरोबर नाव घेत होतो. एक आहे डॅन नूडल्स, एक आहे टॅन नूडल्स. तर सर्वात पहिले आपण काय काय खायचं मागवूया आपण. मला असं वाटतं कसं कळेल की डॅन काय आणि टॅन? मला माहितीये, मी जपानला 4.5 वर्ष होतो मित्रांनो. 4.5 वर्ष मी जपानला होतो. 4.5 वर्ष. मग खोटं बोलायचं लिमिट असतं. कुठलं सर्वात पहिले आपण सुशीने ट्राय करूया का? ओ येस, ऍक्च्युली आम्ही सुशी आधी खाल्ली आहे, पण नेहमी आम्ही टेम्पुरा सुशी खाल्ली आहे जी व्हेजिटेबल वाली असते. अवोकाडो वाली आम्ही कधी नाही खाल्ली आहे. सो आम्ही विचार केला की ही ट्राय करूया. ह्याच्यासोबत त्या लोकांनी आम्हाला सोया सॉस जो दिलाय तो एवढा मोठ्या डब्यात. बाप रे. आम्ही जेव्हा तो डबा आला ना, आम्ही विचारलो की मला असं वाटतं हिला ही बोललेली काय केलं. काय नाही काहीतरी केलं, काहीतरी झोल केला. नाही आम्हाला आधी असं वाटलं की ह्यात काहीच नाही, कारण की एवढ्या मोठ्या पिशवीत आलेलं की खाली दिलं, रिकामा डब्बा दिला. एवढूच आहे. काय उडवलं मला ते बघायचंय. काही नाही उडवलं. तुझ्यासारख्या गोष्टी होणार होती पण मी वाचली. पण तो ह्याच्यामध्ये बघितलं मित्रांनो, 3 बोटांनी मित्रांनो उचलले. 3 बोटांनी. बाबा हो बाबा, तुला अवॉर्ड देऊया ह्याच्याने. तू ह्याच्यात का नाही बुडवली सोयामध्ये? चांगली आहे. हा मला पण बघू दे. चांगला वाला पीस घेऊ दे मला जरा. थांब, एक काम करू, हे 3 लास्टला ठेवू. हा, ऐकायला वाट बघतायत लोक. गाय खूप चांगली आहे. तुमच्या तोंडपेक्षा मला छोटा ना. खूप चांगलं ना. खूपच मस्त आहे. ते राईस जो आहे ना स्टिकी, त्याला पण टेस्ट वेगळी. येस असं नाही वाटत. खूप क्लीन आणि हेल्दी फूड खाल्लंय. हो. म्हणजे काही मसाला नाही, काही सॉल्ट असं नाही लागत आहे. येस, बट स्टील टेस्टी आहे. येस, ऍक्च्युली मला खूप आवडलं टेस्ट. हे रेस्टॉरंट आहे अमाकी. ठाण्याला जर तुम्ही राहत असाल तर तुम्हाला माहिती असेल, हिरानंदानी एस्टेटला आहे. येस. सो तिकडे आम्ही सगळं मागवले. हे स्पॉन्सर नाही, आम्ही आमच्या ऑनेस्ट रिव्ह्यूज देणार आहे. खूप महाग नाही, एवढं महाग नाही ऍक्च्युली नाहीये. जॅपनीज फूड साठी एवढं महाग नाही. नॉर्मली फूड मध्ये वगैरे गेलं तर सुशी खूप महाग असते. इकडे हे रिझनेबल होतं आणि टेस्ट पण आहे. आय रेट 10 out of 10. 9 on 10. 9.999. 9 on 10 was good. 9 on 10 माझ्यासाठी फॉर 10 on 10 काहीतरी एकदम असं जेवढी तेहलका आतापर्यंत ची सुशी खाल्ली आहे ना. नाही मी ह्याच्यावर बेटर सुशी खाल्ली. मी नाही खाल्ली आहे. ॲज एक्सपेक्टेड. बाव खाऊया. बाव खायचा. सो नेक्स्ट आहे बाव मला नाही वाटत ह्याच्याने खाता येईल, कारण तो आहे पाव. तर आम्ही बाव आधी खाल्लेला आहे आणि तो होता नॉर्मल रेस्टॉरंट मधनं. लास्ट व्हिडिओ मध्ये आपण दाखवलेलं जॅपनीज रेस्टॉरंट मधला हा फर्स्ट टाइम आहे. तर हा आहे वेज बार्बिक्यू बाव, राईट? येस. आणि सेसमे सीड वगैरे वरती टाकले. सेसमे सीड वगैरे आहे. हा थोडासा गुजबीज झालेला आहे बिकॉज आय थिंक एवढं लांबून आलेला आहे. ह्याच्यातलं एक पीस आम्ही मॉम डॅडला दिलेला आहे. सो यात फक्त 2 आहेत. सो याची क्वांटिटी थोडी कमी आहे बिकॉज बाकीच्या रेस्टॉरंटमध्ये असे 8 पीसेस वगैरे मिळतं. इथे फक्त 3 पीस होते. ऍटलीस्ट 4 द्यायला हवं. ऍक्च्युली क्वांटिटी कमी आहे.
थोडंसं ना असं खूप हे झालंय, मला लीक झालाय सॉस. तोंडाला तर पाणी भरपूर येतंय. आणि सगळ्या भाज्या दिसतात, कांदा हे ते, बाकी काय असं पनीर बिनीर नाही. येलो, लाल, हिरवी हे 3 भाज्या दिसल्या. फक्त भाजीसाठी काय टेस्ट आहे. वा, जे माझ्या हातावर तू हे केलंयस ना म्हणजे खूपच अप्रतिम. ऍक्च्युअली बार्बेक्यू टेस्ट आहे. गोड गोड नाही ना, स्पायसी आहे ना. हा. हे फक्त भाज्या होते, पण अमेझिंग होतं. आवडला मका, आवडला का लगा? मका आवडलं. मका आवडलं लगा? मका नाही. आवडलं. मग मका आवडला. आवडला. नेक्स्ट काय ट्राय करूया? रेट कोण करणार? ओ सॉरी विसरते काय बोलायचं आता या माझं मुलीला. लक्ष 10 on 10. 10 on 10. 10 on 10 guys. तू? This is a 10 on 10 dish. 9 on 10. मेसीनेस. हो. मी Messi- हा ठीक आहे. मेसीनेस साठी 1 पॉइंट घालू शकतो, बट हेच आहे ते. तर नेक्स्ट आहे डॅन नूडल्स. डॅन आम्ही आधी खाल्लेले पण ते सॉरी, आपल्याकडे डॅन नूडल्स असं काय मागवलंच नाही, हो. पण डॅन रामेन मागवलंय. ओ हो हे Sorry. वेज जॅपनीज उडान नूडल्स. नीट बोल. उडान नूडल्स. जॅपनीज उडान नूडल्स. येस, वेज जॅपनीज उडान नूडल. ओके, सो उडान हे उडान. असे काहीतरी दिसतायत. वाव, अमेझिंग दिसतात. हे बघून मला खायची इच्छा होत नाही. ये पण मला रंग ना- बदल रहा है, आगे बढ़ रहा है. नाही, तू बोलून घे, तू गाणं गाऊन घे, मग मी बोलते. झालं. हां, सो मला एवढे मसालेदार नूडल्स असे आवडत नाही, स्पेशली इंडियन तडका जर असेल तर. ओके. म्हणजे मॅगी चालते पण नूडल्समध्ये नाही. मला नूडल्स असे चायनीज किंवा असे इथे जे आहेत तसे मला आवडतात. थांब ना, ह्याचं होऊ तर ते खाऊन. तो भावना झाला अजून नाही, नाही खा, चल खाऊया. झाला ना. तुला हा थांबत मसाला पाव सोबत खा, हा. नूडल सोबत खा. खा. वी आर वेटिंग ब्रो. हवं तर हे घे, ह्याच्यामध्ये डिप कर आणि खा. नाही, थांबा, रिॲक्शन नको देऊ. ऑथेंटिक टेस्ट घेऊया, ह्याच्यासोबत नको. हा, पहिले नुसतं खाऊन बघा. तू पण नको करू का रिॲक्ट. पुढे जाऊ दे, कारण की मला वेळ लागतो. ही लोक रिॲक्ट मोकळे होतील आणि माझा आता चालू. ओके. हो, मी विसरलो कसं लागते. परत एकदा खावं लागेल. जे बिर्याणीत नाही आलं पाहिजे काय माझ्या तोंडात आलेलं आहे काय टेस्ट? बिर्याणी टेस्ट आली पाहिजे. ते दालचिनीवरचा गोळा काय असतो? लवंग. लवंग. दालचिनीवरचा गोळा लवंग असतो. हा. एक लवंगवरचा गोळा हम्म. तो आलेला आहे तोंडात आणि मला नाही आवडलं. एक अनएक्सपेक्टेड गोष्ट भेटली ह्याच्यामध्ये. काय? काय मला किडा किडा बिडा वाटला. नाही आहे. नूडल्स मध्ये मूग आहे. मूग. ए, हां, मूग आहे. मूग ते आहे. पण मोड आलेले. येस. मोड आले. पण टेस्ट इज गुड. स्पायसी आहे. तर मला ते ब्लॅक खूप पेपर आलं. अर्धी टेस्ट आहे, अर्धी. हो. जर तुम्हाला कळत असेल अर्धी म्हणजे काय, म्हणजे इंडियन टेस्ट. मातीसारखं taste वाटतं. येते, हो. माती. म्हणजे ते ग्राउंड वाली टेस्ट येते ना, तुला कळतं ना मी काय हो. बोलतो. तशी टेस्ट आहे. हे असं आहे ना, हे जर म्हणजे मी आता नाही तुम्ही- मागवणार मला आहे. हे Japanese जर हे नाही तुम्ही वाटत आहे. असं चायनीज नूडल्स सारखं एक्सपेक्ट करून खाल ना तर नाही आहे, आवडणार. नाही आहे. मला मी परत मागवणार नाही, बिकॉज मी एकदम पण आहे. असं गाडीवरचं चायनीज असतं ना विथ इंडियन तडका. तसं गाडीवरचं चायनीज टेस्टी असतं, पण त्याला चायनीज टेस्ट असते. ह्याला गाडीवरचं फक्त चायनीज Indian ह्याच्यापेक्षा taste जरा बेटर आहे. पण आम्ही कम्पेअर नाही करत आहे असं. गाडीवरचं चायनीज आणि तेच हे बोललो ना मी, चांगलं आहे, पण हे नाही मागवणार मी परत. आहे. की ती टेस्ट एक्सपेक्ट करून खाल्लं तर नाहीच आवडणार. आता मी रेट करते ह्याला 8 on 10. नॉट दॅट बॅड, खूप टेस्टी आहे. 8 on 10. काळी मिरीसाठी 2 मार्क्स मायनस. सेम गाईज, 8 on 10. हो 7. नॉट बॅड. 7. ठीक सो नेक्स्ट आहे बटर गार्लिक नूडल्स. काय करते? नाव. वेज बटर गार्लिक नूडल्स गाईज. नेक्स्ट इज वेज बटर गार्लिक नूडल्स. हे बघा, हे असे प्लेन लगेच असं करून खेचत होता. हे असे प्लेन व्हाईट नूडल्स आहेत विथ शिमला मिर्च. मूग ह्याच्यात पण आहेत, शेंगदाणे पण दिसतात आणि गार्लिक. शेंगदाणा? शेंगदाणे कुठे? मध्ये मध्ये दिसतात. हो. हे बघ. शेंगदाणे आहेत आणि गार्लिकचे असे बारीक असे केलेले फ्राईड तुकडे आहेत. आणि बाकी जे चायनीज मध्ये असतात ते तो हे खातोय. मला वाटलं हे लोकांना मला कायम तू ह्याला धगधगत किती होतं. मार्क्स दिले? 7 आणि 7 खातोय देतोय आणि लपवून. खातोय शाण्या. ते खा. मला असं वाटतं त्याच्यासोबत सोया सॉस लागेल. डोंट रिॲक्ट. येस. मी पण एवढा मोठा खातो. शेंगदाण्याचं कूट दिसलं मला त्याच्यात. लेट मी ट्राय. हॅव पेशन्स, वेट. काहीच नाही आला आता. घे, अरे घे. काय परत काय काढत होता? आता आपल्या याने याचा हिस्सा हा, खाल्लं. आमच्या आपण हिस्साचं खाल्लं. घे ना हे. अरे हे
लहानच आहे, सांगावं लागतं सगळ्या गोष्टी. अशी खायला मजा येते. सांगायचंय दुसरा बाईट खायच्या आधी. खूप जास्त टेस्टी आहे. माइल्ड आहे हा. एकदम, पण अमेझिंग लागतं म्हणजे जर तुम्हाला नूडल्स मध्ये कम्फर्ट फूड हवं असेल ना, डेफिनेटली. आणि हे मी स्ट्रीट सोबत कम्पेअर केल्यानंतर हे खाईन. हा हा हो. ह्याच्याशी लग्न केल्यापासून समोर दिसलं की इच्छा होते मी पियायला लागले. बिघडवतोस तू मला. मी तुला बिघडवतोय? नको पिऊस बाबा, नको नको असं नको करू. माझं दुष्ट केलं, स्वतःच पण दुष्ट केलेलं आहे. खाल्लेल्या तोंडाने नुसतं तोंडाने हे असं पितोय. अरे शिवानी काय बोलतीये? उष्ट जॅपनीज फूड रिव्ह्यू करतोय. संपवतोय. ए भाई हे मिया बीबी का झगडा आणि साले का साला हो रहा तगडा. पण ना काय हे होय नूडल्स भावच्या त्या सॉस सोबत खाऊन मस्त वाटतात. ट्राय नाही करू दिलेस ना शाण्या. कर, 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 कर. रापकन उडवलेस. पण याची क्वांटिटी ना थोडी कमी देत आहेत ते. हो ते जरा हा द्यायला क्वांटिटी पाहिजे मला पण जास्त. असं वाटतंय, कारण प्राइस जेवढी मला वाटलेली आल्यावर मी घाबरणार होतो केवढं आलंय, पण आता नाही आवडत. आपल्याकडे 2च गोष्टी राहिल्या, सॉरी 3. रामेन, राईस आणि त्याच्यासोबत आम्ही ग्रेव्ही मागवले. बिकॉज तुम्ही जॅपनीज रेस्टॉरंटमध्ये जाणार, राईस ते लोक प्लेन देतात, त्याच्यासोबत आपल्याला ग्रेव्ही सेपरेट मागवावी लागते. येस. एकत्र कधीच असं ट्रिपल शेजवान नूडल्स सारखं असं काही एकत्र कानाखालीच मारतील डायरेक्ट. जॅपनीज रेस्टॉरंटमध्ये जाऊन ट्रिपल शेजवान मागवलं. काय म्हणून सगळं संपवलं. संपलो तू मी बिंदास, बिंदास. शाणी पण आम्हाला हवं होतं. अरे मला पण बिंदास. आवडतं पण जाऊ दे. क्या हरामी, एक नंबरचा भाई, एक नंबरचा हरामी माणूस आहे. काय पुढचं काय झालं रे? Guys. हा मला आवडत नाही प्यायला कोक वगैरे. मला कोक वगैरे प्यायला आवडत नाही. हा शायने मी नाही प्यायची. आणि आता एक घोड मला कोक प्यायला आवडत नाही हे असं नाही बोलली हा. मी अवॉइड करायची. आता तुझ्यामुळे मला पियावं लागतं. कोण जबरदस्ती तोंडात टाकतो तुझ्या कोक? नको आणि पिऊ. समोर दिसलं की एक ह्याच्यासोबत खाऊन इच्छा बघ. होते. सॉरी. तेवढं पण नाही ठेवलं. नेक्स्ट आपण राईस ट्राय करूया. लास्ट साठी रामेन ठेवूया. रामेन साठी मी एक्साइटेड हा आहे. कारण ऑथेंटिक सोपी ऑथेंटिक. आहे ना खूप. हा ओके. सो आता आम्ही ऑर्डर केलेला आहे ब्लू राईस, जो जॅपनीज लोकांचा असा फेमस राईस असतो ब्लू राईस. ह्याच्यासाठी मी Okay. जास्त एक्साइटेड हा होतो. मी मी पण पण. होतो. आहे. हा आणि त्याच्यासोबत आम्ही व्हेजिटेबल ओ ह्याच्यात लोटस स्टेम दिसते मला. हा व्हेजिटेबल चिली Saute. सॉस ते आहे. तर हे दोघांना 3 व्हेजिटेबल इन चिली गार्लिक सॉस. 3 आहेत का बघ? थांब, काम लोटस करूया स्टेम, आपण. ब्रॉकली आणि झुकिनी आणि शिमला 4-5 मिर्च आहेत, पण 4-5 आहेत. हो. राईस मध्ये कॉर्न आहे. कॉर्न. कोण हा कोण? मला कॉर्न कधीच नाही कॉर्न. आवडत. कधीच. बटाटे आहेत, बॉइल्ड बटाटे. ते ठीक आहे. सुशी वाला राईस आहे. हो. काय वेगळी टेस्ट नाही आहे. फ्राईड राईस सारखा नाही आहे. फ्राईड राईसला भरपूर टेस्ट असते. एकदम नॉर्मल व्हाईट राईस असतो तसा व्हाईट राईस आहे. ज्यांना चिकट भात आवडतो ना सेम, फक्त ह्याचा चुवीनेस जास्त आहे. हो कारण की तिकडचे युजली मोस्टली लोक मोस्टली हेच हेच खातात. राईस असतात. आता सॉसला टेस्ट करूया. मी ब्रॉकली मला हा खूप जास्त आवडला. का माहित नाही? तुला माहिती आपण इकडे सहार मध्ये गेलेलो JW मॅरिएट, हम्म. तिकडे अशीच टेस्ट होती आणि हा असाच राईस होता येस 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 जो आपल्याला आवडलेला. येस मला खूप आवडला. हे मागवतोय तर मला व्हाईट राईसच्या ऐवजी काहीतरी टेस्ट लागेल. सो हा सॉस एकदम झणझणीत आहे. हम्म. व्हेजिटेबल्स पण भारी शिजलेले आहेत आणि जे चिली आहे ना ऍक्च्युअल मध्ये इथे मला जळतंय. मला अजून जळालं नाही. कॉम्बिनेशन खूप टेस्टी वाटतंय. लेट मी ट्राय. स्टिकी राईस असल्यामुळे ह्याच्याने खाता येतं. मी पण हेच घेणार. हा सॉस लागतो इथे लागतोय ना. आणि अमेझिंग लागतो. असं असं नाही होते पण मजा तुझं येते. कोणतं आणि माझं कोणतं आहे? जास्त कुठलं आहे? मी तिकडे गोष्टी खूप खातो बट मला सहन नाही होत. सहन नाही होत. सहन होतात काय नाही होत. होतात सहन. नाही स्वतःच बोललाय ना आणि मी असं चुकून स्वतः- बोललो पण मला सहन होत. आता खाऊया झुकिनी. त्याला तेच सोबत आहे. पण त्यांनी सरळ स्पष्ट सांगितले ब्लू राईस, नो फ्लेवर नथिंग. नथिंग. ब्लू राईस, निळा भात, अवतार. ओके. नाही नाही, रामेन मला taste एक करूया, चमचा आणि मग मग हे खाऊया. बघू. हा, ठीक आहे. थांब थांब थांब. लेट मी ट्राय. आता काय पुठ्ठा खाशील असं घुसवतोय चमचा. कसं वाटतंय? चांगला लागतंय ना? मला आवडलं. चांगलं आहे. पुलाव आहे पुलाव गाईस. पुलाव हम्म. भाजी टाकलेला पुलाव मला आवडला. ना
नाव हो. इट्स टाइम फॉर रामेन. मेन गोष्ट आता सांग तू ही काय ही दोन रामेन रामेन असं होते. फुल इथपर्यंत भरलेलं आहे, ह्याच्यामध्ये इथपर्यंत. मशरूम आहे, त्याच्यामध्ये मशरूम नाही. ह्याच्यामध्ये मशरूम आहे, टोफू आहे, नूडल्स आहेत आणि खूप सारं ऑइल आणि Yes. ग्रेव्ही आहे. Wow. डॅन आणि टॅन ओह हे आहे टोफू आहे, तो टोफू अख्खा आहे टोफू की आहे. पनीर आहे I टोफू don't know. टोफू टॅन आहे हे हे टॅन टॅन टॅन. तर आम्ही आता ट्राय Okay. करतो आहे टॅन 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 नूडल्स. नूडल्स. तू कर दुसरा मला खाली काहीतरी लागेल. तिकडे दे त्याला दे. ओके. दोन सांग. आय थिंक दिस इज डॅन. मी आधी डॅन नूडल्स खाल्ले, व्हीगन डॅन नूडल्स. टेस्ट एकदम सिमिलर वाटते. गे रे. त्याच्या नूडल्सला इतकी टेस्ट नाही आहे, बट आहे बिकॉज सुपी आहे ना, सगळं ग्रेव्ही खाली राहते, बट स्टील टेस्टी आहे. जर हे गरम असतं ना तर खूप छान लागलं असतं. मी याला 8.5 देईन ऑन 10. टोफू खाल्लं नाही खाऊन बघ एकदा. टोफू मी कधीच नाही खाल्लाय. खाऊन बघ एकदा. काय नाही एवढं मी खाल्लं, एवढं काय पनीर सारखंच लागत असेल. हम्म. आवडलं तुला? असं वाटतं खराब झालंय पनीर. म्हणजे टोफूची टेस्टच तशी असते, पण मला अजिबात ते नाही आवडलं fried आहे. टोफू, म्हणून मी टोफू अवॉइड करत होतो. आणि शाणा मला असं बोलला की अरे टोफू खाल्लं म्हणजे मी खाईन. काय हरामी आहेस तू. शब्द वेगळा आहे नवरा. टोफू खाऊन बघ, एक नंबर आहे. कसा खाऊ बट. असा पकड. देवाला घाबर. आता एवढं ओरडून बोलला टोफू अजिबात नाही आवडला आणि ह्याला बोलतो टोफू एक नंबर आहे. काय बोलणार बाई आता. कधी होऊ. अरे पण तुला आवडलं ना तर मे बी त्याला पण आवडेल. तो एक काढ. मला आवडलं असं नाही, बट हे असंच लागतं. मी कधी नाही खाल्लं. पनीरला टेस्ट असते, टोफू हा ही हळू शिंकते, मग काय प्रॉब्लेम नाही तसा. आणि ते चॉपस्टिक्स परत नको टाकवायचे. ये आओ मग बाहेर आलेत ना. चांगलंच तर. घ्या दोन्ही दोघं वाटून खाते. मला मस्त नूडल्स लागतंय. मला ऍक्च्युली हे ग्रेव्ही आणि हे खूप नाही, जास्त नाही. आवडलं. ह्याची ग्रेव्ही ह्याच्यामध्ये असा जो मसाला आहे ना, जो इथे काय नाही जाणवत, इथे गेल्यावर जाणवत आणि त्याच्यामुळे मला शिंक आली. ओके. एवढं पण काही खास नाही टोफू. पण टोफू बोगस आहे. त्यांनी जे हे केलंय ना, त्याला फ्राय केलंय, हा, त्यामुळे ती लेअरिंग खूप चांगली लागते. मला हे खूप आवडले. आता फर्स्ट रामेन आहे जे मला आवडलं. रामेन आवडलं. 9 देईन याला. पण आपण मशरूम ट्राय करूया. मी याला 9 देईन. मला याची ग्रेव्ही खूप जास्त आवडली. मशरूम छान आहे. हो. तू काय रेट करणार? मी याला 8.5. मी 9 दिले. मी अजूनमध्ये 9 टच नाही केलंय. ही आहे डॅन. त्याच्यामध्ये मशरूम ब्रॉकली पण आहे. शेंगदाण्याचा वास येतोय ना ह्याच्यातच. खूपच शेंगदाण्याचा वास येतो, खूपच. गोडा हे मसाला आहे टाकला आमची असेल. लास्ट डिश गाईज. लास्ट टोफू दोघांना आवडलेला काढून साईडला फेकलाय तो. शाण्यांनो. आलं 2 मिनिटात आलं तुझ्याकडे. ते कडू लागतं नंतर. आय नो यशला पण नाही आवडणार आहे. आवडलंय त्याला, म्हणून तो दुसरा घेणार होता तेवढा खिसकावलंस. खूप मागू का? नाही 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 मला येतं याच्यानं खात. वेटिंग. माझे खाऊया ना, आपण माझे video पप्पा जेव्हा गावी जायचे, आपले पप्पा हा. शेंगदाण्याचा लाडू आणायचे. शेंगदाण्याचा लाडू खाल्ल्यासारखं मला आता 2 सेकंड फिलिंग आली. नूडल्सची काहीच असं टेस्ट वाटतं येत की नाही. शेंगदाण्याला असं पिळून त्याचा ग्रेव्ही बनवलेली. आणि सेम पण- आपण खायचो ना सेम लाडू. पण मला आवडलं. आवडलं? येस. कोणतं वाला होतं ते शेंगदाण्याचं? माहित नाही. आता जे खाल्लं या लास्ट याला किती रेट करणार? जास्त नाही करणार, कारण की नूडल्सची टेस्ट नाही होती. हा. मग मी 7 दे. 4. 8. मला नाही आवडलं. 8. ज्यांना शेंगदाणा जेवणात जास्त आवडतो, मला आवडतो, पण नाही, शेंगदाण्याची मला ग्रेव्ही आहे. शेंगदाणा जास्त आवडत नाही, पण मला ह्याला शेंगदाणा काहीतरी खूप चांगली आवडतो. टेस्ट येते. त्यांनी बॅलन्स मस्त बनवलाय मला असं वाटतं. ओके, सो आता या सगळ्यांमधनं तू टॉप 1 वरती कोणाला देणार? मला माहिती आहे माझं आन्सर. सांग. सुशी. सुशी बोलला हा, सुशी येते. सुशी. तू? मी ह्या राईसला बस एकच आहे. आणि मी बटर गार्लिक नूडल्स. तर येस, दॅट वॉज ऑल गाईज. हा आपल्या व्हिडिओमध्ये आता काय एंडमेंट करणार आहे, बिकॉज तो आता खाण्यातच लागणार Yes. आहे.
तर आम्ही एंड करतो ही व्हिडिओ. थँक्यू ऑल फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. आम्ही विचार केला काहीतरी युनिक करूया, तुम्हाला पण दाखवूया आणि आम्ही पण हे टेस्ट करू सगळं. तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. थोडी तरी लास्ट आणि कर ना व्हिडिओ एंड. तुम्हाला सर्वात जास्त काय टेम्पटिंग हा वाटतं तेही सांगा. तुम्हाला ऍक्च्युली सर्वात जास्त टेम्पटिंग काय वाटलं ते सांगा. आणि जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर ही व्हिडिओ लाईक करा. आणि ज्यांनी जॅपनीज खाल्लं नसेल किंवा त्याला खायची इच्छा असेल त्याला ही व्हिडिओ शेअर पण करा. मला बोला की जॅपनीज बघा कसं असतं. तू आज काय हगलीस या व्हिडिओमध्ये आज आणि हे कार्बोहायड्रेट खाऊन तर वगैरे नक्कीच बघा. काय बोललेलीस? काहीतरी सुशी Carbohydrate. शिशी काहीतरी केलेलं नाही आहे. केलं बाबा, तू खाण्यात हा. होता. तर येस तर भेटूया मित्रांनो आपण थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब. यावेळेस मी एकटा हात असा धरून बसलोय आणि मीच येडा असतो. प्रत्येक व्हिडिओमध्ये मीच तो येडा माणूस असतो. बाय Bye. स्वतःबद्दल बोलतोय. बाय. चला उठा. पोट भरलं बघ. भरपूर. आणि कोणतरी बोलवतं एवढंसं का मागवलं, हे कमी पण